जय रघुवीर. श्रोते हो, संत कबीर हे मानवधर्म सर्वतोपरी मानणारे संत होते. भोंदूगिरी, शुष्क कर्मकांड यांची त्यांना मनस्वी चीड होती. केवळ बाह्य दिखावा करणाऱ्या आणि अंतरंगी मात्र अज्ञानी असणाऱ्या मोठ्या मोठ्या तथाकथित धर्मगुरूंच्या ढोंगी वागण्यावर ते कडक शब्दात ताशेरे ओढत. पण खरी भावना, ज्ञान यांचा मात्र ते आदर करीत. संत कबीरांचा काळ साधारण 15व्या शतकातला मानला जातो. तत्कालीन समाजात स्वतःला मोठा महंत, धार्मिक समजून धर्माचा डांगोरा दांभिकपणारी पिटणाऱ्यांची, दिखावगिरी करणाऱ्यांची बजबजपुरी माजली होती. संत कबीरदास महाराज अशा बाह्य साधुवेश धारण करून समाजाची दिशाभूल करणाऱ्या अज्ञानी पाखंडी जनांवर ताशेरे ओढताना, त्यांच्या मर्मावर प्रहार करताना म्हणतात, माला तिलक लगाय के भक्ति न आई हाथ, दाढ़ी मूछ मुंढाए के चले दुनी के साथ. कबीर कलियुग कठिन है साधु न मानई कोय, कामी क्रोधी मस्खरा तिनका आदर होय. कबीर कलियुग कठिन है साधु न माने कोय, कामी क्रोधी मस्खरा तिनका आदर होय. अर्थ असा की हे कलियुग फार कठीण आहे. इथं खरा साधू कोण आहे आणि ढोंगी कोण आहे हे ओळखणं सामान्य माणसाला खूप अवघड आहे. वरवर गळ्यात माळा घालून, मोठा गंध लावून, साधू संन्यासाचा वेश धारण करून, आव आणून पोकळपणाने देवधर्माविषयी भाष्य करणारे दांभिक यांना भक्ती रहस्य काय हे समजलेलंच नाही. आणि याउलट खरा साधू वरवर पाहता कदाचित 4 चौघांसारखा सामान्य वाटल्यामुळं नम्रपणाने, सौम्य, साध्या भाषेत पांडित्याचा आव न आणता त्यांनी केलेलं मार्गदर्शन कोणी पटकन मानायला तयार होत नाही. आणि कलियुगाचा स्वभावच असा की इथे खोट्या गोष्टींचा, फसवेगिरीचा गवगवा खूप लवकर होतो. अंतर्यामी खोट्या, फसव्या, मत्सरी स्वभावाच्या तथाकथित विद्वानांचा सर्वत्र आदरसत्कार होतो. पण खऱ्या साधू संतांच्या नशिबी मात्र बहुतांशी अवहेलनाच येते. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनात सुद्धा असे अवहेलनेचे प्रसंग कित्येक वेळेला आले. अगदी त्यांनी रचलेले अभंग नदीमध्ये बुडवून टाकण्यापर्यंत तत्कालीन समाजातल्या काही लोकांची मजल गेली. म्हणून जनसामान्यांना सावध करताना कबीरदासजी म्हणतात, देखन का सब कोय भलो जैसे सित का कोट. देखन का सब कोय भलो जैसे सित का कोट, रवि के उदय न दिसही बंधे न जल की पोट. रवि के उदय न दिसही बंधे न जल की पोट. जगात कित्येक गोष्टी बाह्यतः सुरेख दिसतात, मोहक भासतात. लोक त्यांची खूप प्रशंसा देखील करतात. जसं बर्फापासून घर, किल्ला किंवा इमारत बनवली तर ती फारच देखणी, मनोवेधक दिसते. पण राहण्याच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग होईल का? सकाळी सूर्य उगवला आणि त्याची उष्ण किरणं या बर्फमहालावर पडली की तो भुईसपाट होऊन जाईल. मग त्याचं सौंदर्य काय कामाचं? केवळ दृष्टीला पाहायला छान सुख वाटतं म्हणून अंतर्यामी निष्फळ असलेल्या गोष्टींना भुलून जाऊ नये असं संतांचं सांगणं आहे. आजकाल बाजारातही अनेक कमी दर्जाच्या मालांचं वेष्टन आणि सादरीकरण इतकं सुरेख असतं की ग्राहकांची किती सहज दिशाभूल होते. संत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची काय भुलला सी वरली या रंगा ही रचना असाच धोक्याचा इशारा देऊन आपल्याला सावध करताना म्हणतीये की सुज्ञ हो, केवळ बाह्य सौंदर्यावर भुलू नका. काय भुलला सी वरली या रंगा, अंतर्गत सौंदर्याची, सद्गुणांची पारख करा. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.